हे फक्त पंतप्रधानांचं सरेंडर नाहीये, तर त्यांनी 1.4 बिलियन भारतीयांचं भविष्य सरेंडर केलंय. आणि त्यांनी भविष्य सरेंडर केलं आहे कारण त्यांना भाजपच्या आर्थिक ताकदीचं रक्षण करायचंय, ज्यावर अमेरिकेमध्ये केस सुरू आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेला हा आरोप. अमेरिकेसोबत झालेल्या ट्रेड डीलबद्दल बोलताना लोकसभेत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना घेरलं. त्यांनी एप्स्टीन फाईल्सचा मुद्दा चर्चेत आणला. त्यांनी अनिल अंबानी, गौतम अदानी यांच्यावरून सरकारला प्रश्न विचारले, पण त्यांचा भर होता तो एकाच गोष्टीवर. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर सरेंडर केलं. राहुल गांधींचं लोकसभेतलं भाषण प्रचंड गाजलं. त्यानंतर रात्री काँग्रेस खासदारांनी संसदेच्या आवारात नरेंद्र सरेंडर अशी घोषणाबाजी केली. भाजपकडून काँग्रेसवर पलटवार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण विषय गाजला तो राहुल गांधींनी लोकसभेत धुतल्याचाच. राहुल गांधी नेमकं काय म्हणाले, त्यांनी पंतप्रधान मोदींवर सरेंडर केल्याचा आरोप का केला, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. राहुल गांधींनी संसदेच्या या अधिवेशनात सगळ्यात आधी खळबळ उडवून दिली ती माजी लष्कर प्रमुख MM नरवणे यांच्या आत्मचरित्रावरून. नरवणे यांनी आपल्या पुस्तकात गलवान खोऱ्यात चीन विरुद्ध संघर्ष सुरू असताना पंतप्रधान मोदींनी आपल्याला जो सही लगता है वो करो असा आदेश दिल्याचा दावा केला आहे, असं म्हणत राहुल गांधींनी जोरदार वार केला. त्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या अभिनंदन प्रस्तावाला पंतप्रधान मोदी लोकसभेत उपस्थित राहिले नाहीत आणि मोदींनी राहुल गांधींशी सामना टाळल्याचं बोललं जाऊ लागलं. कारण मोदी राज्यसभेत गेले आणि तिथे त्यांनी जवळपास 1.5 तास भाषण केलं. त्यामुळे राहुल गांधींनी मोदींना घेरल्याची बरीच चर्चा झाली. पण 11 फेब्रुवारीला संसदेत बोलताना राहुल गांधींनी मोदी सरेंडर झाल्याचा उल्लेख केला. काँग्रेसने काही दिवस आधीच अमेरिकेसोबतचं ट्रेड डील म्हणजे मोदींचं सरेंडर आहे असा आरोप केला होता. पण राहुल गांधींनी आपल्या भाषणात हा मुद्दा जोरदारपणे मांडला. राहुल गांधी संसदेत देशाच्या बजेटबद्दल बोलत होते तेव्हा सुरुवातीला त्यांनी मार्शल आर्टचा विषय काढला आणि आपण आपल्या प्रतिस्पर्ध्यावर ग्रिप करताना चुकलो, त्याला चोक करताना चुकलो आणि आपणच चोक झालो तर ती आपल्या पराभवाची सुरुवात असते असा संदर्भ दिला. त्यानंतर हा संदर्भ त्यांनी अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलला जोडला. ते म्हणाले, भाजपची अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेसमोर सरेंडर केलं. 1.4 बिलियन भारतीयांचं भविष्य सरेंडर केलं. महत्त्वाची एक गोष्ट मला माहीत आहे, ती म्हणजे पंतप्रधान सामान्य परिस्थितीत अशी शरणागती पत्करणार नाहीत. त्यांनी भारताला विकलं कारण अमेरिका त्यांना चोक करत होती आणि जेव्हा तुम्ही चोक होता तेव्हा तुमच्या डोळ्यांमध्ये भीती दिसते. ती भीती तुम्हाला पंतप्रधानांच्या डोळ्यात दिसते. अमेरिकेसोबत ट्रेड डील करताना भारतीय शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करण्यात आली आहे. भारतीय मार्केटमध्ये अमेरिकन उत्पादनं येणार असल्यानं भारतीय शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. भारतीय शेतकरी पहिल्यांदाच या वादळाला सामोरे जातील कारण तुम्ही यांत्रिकी अमेरिकन शेतीला भारताची दारं उघडली आहेत. हे लाजिरवाणं आहे. याआधी कुठल्याच पंतप्रधानांनी हे केलं नव्हतं आणि तुमच्यानंतर कुठलेच पंतप्रधान हे करणार नाहीत अशी थेट टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. त्यानंतर राहुल गांधींनी भारत अमेरिका ट्रेड डील मधल्या तेल खरेदीचा मुद्दा उपस्थित केला आणि पंतप्रधानांनी भारत मातेला विकलं असा गंभीर आरोप सुद्धा केला. राहुल गांधी म्हणाले, आता अमेरिका ठरवणार भारताने तेल कोणाकडून खरेदी करायचं. ते येणार आणि सांगणार तुम्ही यांच्याकडून तेल घ्यायचं नाही, तुम्ही त्यांच्याकडून तेल घ्यायचं नाही. त्यांना वाटेल तसं ते ठरवणार. आपले पंतप्रधान ठरवणार नाहीत. त्यातही ते हे सगळं मॉनिटर करणार, ते वॉच ठेवणार आणि जर भारताने अमेरिकेला नको असलेल्या देशाकडून तेल खरेदी केलं तर ते आपल्याला शिक्षा करणार, ते आपल्यावर टॅरिफ लावणार. तुम्ही एखाद्याकडून तेल खरेदी करू शकत नाही. याचा अर्थ काय, तर आपली ताकद संपली आहे, आपल्याला जखडून ठेवलं आहे. तुम्हाला भारताला विकल्याची लाज नाही वाटत, तुम्ही भारत मातेला विकला आहे, तुम्हाला याची लाज नाही. पंतप्रधानांनी सरेंडर केलं कारण त्यांना भाजपच्या आर्थिक ताकदीचं रक्षण करायचं आहे, ज्यावर अमेरिकेमध्ये केस सुरू आहे अशी टीका राहुल गांधींनी लोकसभेतून केली. विरोधी पक्षाच्या खासदारांनी बाक वाजवत आणि शेम शेम असं म्हणत राहुल गांधींना जोरदार पाठिंबा दिला. सोबतच राहुल गांधींनी ट्रेड डीलवरून टेक्स्टाईल इंडस्ट्रीजचा मुद्दाही उपस्थिथ केला. मी काही दिवसांपूर्वी गुरगावमधल्या एका टेक्स्टाईल फर्मला भेट दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही पूर्णपणे संपलोय कारण बांगलादेशला 0% टॅरिफ आहे आणि भारताला 18%. जर भारतीय टेक्स्टाईल इंडस्ट्रीच्या कॉम्पिटिटरला 0% टॅरिफ असेल तर भारतीय इंडस्ट्रीमधल्या लोकांनी करायचं काय, ते पूर्णपणे संपलेच आहेत. भारताची एक अख्खी इंडस्ट्रीच संपली आहे. भारताची सगळ्यात मोठी क्षमता म्हणजे भारतीयांचा डेटा. चीन आणि भारतात तुलना करायची म्हणलं तर भारत उजवा ठरतो तो या डेटामुळेच. पण कुठल्याही निगोसिएशन शिवाय तो डेटा अमेरिकेला दिला गेला. त्यात भारतावर अमेरिकेचं टॅरिफ 3% वरून वाढून 18% वर गेलं आहे आणि अमेरिकेवर असलेलं भारतीय टॅरिफ
16%वरून 0%वर आलं आहे. भारताने अमेरिकेला कमिटमेंट दिली आहे की भारत $100 बिलियन ची आयात वाढवणार आहे, पण अशी कुठलीही कमिटमेंट अमेरिकेनं दिली नाही. ट्रेड डीलच्या नावाखाली भारताच्या अर्थव्यवस्थेवर हा हल्ला झाला आहे आणि आपले पंतप्रधान हात मागे बांधून शांतपणे उभे आहेत, हे सगळं बघत आहेत, असं राहुल गांधी म्हणाले. हे ट्रेड डील म्हणजे पूर्णपणे सरेंडर आहे. भारताला टॅरिफ लावण्यावर बंधन आहेत. भारताचा डेटा अमेरिकेला सुपूर्द केला आहे. डिजिटल व्यापाराच्या नियमांवरचा कंट्रोल सोडून दिला आहे. भारतीय डेटाचं लोकलायझेशन नाही. अमेरिकेला मोफत डेटा मिळणार आहे. 20 वर्षांची करमुक्ती मिळणार आहे. आपली सर्वात मौल्यवान संपत्ती अमेरिकेला देऊन टाकण्यात आली आहे, असे आरोप राहुल गांधींनी मोदींनी सरेंडर केलं असं म्हणताना केले. काँग्रेस खासदारांनी सुद्धा संसदेच्या बाहेर नरेंद्र सरेंडर अशी घोषणाबाजी केल्याने वातावरण आणखी तापलं. पण राहुल गांधींनी मोदींवर फक्त ट्रेड डीलवरूनच टीका केली नाही, तर त्यांनी एप्स्टीन फाईल्सचा मुद्दाही समोर आणला. ते म्हणाले, एक बिझनेसमॅन आहेत अनिल अंबानी. माझा प्रश्न आहे की ते अजून जेलमध्ये कसे नाहीत, कारण त्यांचं नाव एप्स्टीन फाईल्समध्ये आलं आहे. मला मंत्री हरदीप पुरी यांनाही प्रश्न विचारायचा आहे की अंबानींची एप्स्टीन सोबत ओळख कोणी करून दिली. मला माहिती आहे ही ओळख कोणी करून दिली. हरदीप पुरी यांनाही माहीत आहे की ही ओळख कोणी करून दिली. मी आधी पण म्हणालो होतो की मी हा डेटा सप्रमाण सिद्ध करून दाखवेल. एप्स्टीन फाईल्सबद्दल डिपार्टमेंट ऑफ जस्टिसच्या फाईल्स आहेत, ज्यात हरदीप पुरी आणि अनिल अंबानी यांची नावं आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले. 2 दिवस आधीच राहुल गांधींनी संसदेत एप्स्टीन फाईल्सचा मुद्दा मांडला होता. तेव्हा त्यांनी हरदीप पुरी यांचं नाव एप्स्टीन फाईल्समध्ये असल्याचा दावा केला होता. तेव्हा संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांना सप्रमाण सिद्ध करून दाखवा असं आव्हान दिलं आणि राहुल गांधींनी लगेचच ते आव्हान स्वीकारलं. पण तेवढ्यात पीठासीन अध्यक्षांनी राहुल गांधींना थांबवलं. त्यावरूनही बराच गदारोळ झाला होता. तोच मुद्दा राहुल गांधींनी पुन्हा उपस्थित केला आणि मोदी सरकारच्या अडचणी वाढवल्या. राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना गौतम अदानी यांचाही उल्लेख केला. अदानींवरून त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केलं. ते म्हणाले, अदानी यांच्यावर अमेरिकेत जी केस सुरू आहे त्याबद्दल समन्स निघाला आहे, ज्याला भारत सरकारने 18 महिने झाले तरी उत्तर दिलेलं नाही. पंतप्रधानांवर डायरेक्ट प्रेशर आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की कुठल्याच पंतप्रधानांनी नॉर्मल सिच्युएशनमध्ये हे केलं नसतं. डेटा, एनर्जी सिक्युरिटी, शेतकरी आणि डिफेन्स यांच्याबद्दल जे काही झालं ते नॉर्मल सिच्युएशनमध्ये कुठल्याच पंतप्रधानांनी केलं नसतं, असं राहुल गांधी लोकसभेत म्हणाले. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर आम्ही राहुल गांधींच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस देणार आहोत अशी भूमिका केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी घेतली. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, काँग्रेसवाले म्हणतात की मोदींनी शरणागती पत्करली. मी सांगते की भारताला कोणी विकलं? काँग्रेसने विकलं. बालीमध्ये जाऊन करार करून आले होते. व्यापार सुलभतेवर स्वाक्षरी करून आले होते. भारताच्या फायद्यासाठी त्यात काही नव्हतं असा आरोप काँग्रेसवर केला. पण दिवस गाजला तो राहुल गांधी यांच्याच आरोपांमुळे. संसदेमधलं भाषण संपल्यानंतरही राहुल गांधींनी संसदेच्या आवारात भाजपच्या काही मंत्र्यांशी बोलायचा प्रयत्न केला, पण हे मंत्री राहुल गांधींशी बोलणं टाळून निघून जाताना दिसले, ज्यावरून काँग्रेसने मंत्री पळून गेले असं म्हणत त्यांना ट्रोलही केलं. तर रात्री काँग्रेसच्या खासदारांनी मोठ्या संख्येने एकत्र येत नरेंद्र सरेंडर अशी घोषणाबाजी संसदेच्या आवारातच केली. थोडक्यात ट्रेड डील, एप्स्टीन फाईल्स आणि अदानी या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी संसदेत सरकारला धुतल्याचं दिसून आलं. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.